हा चला लक्ष द्या. तर या ठिकाणी आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, ते म्हणजे कंबाईनची ऍड कधी येऊ शकते आणि अंदाजित जागा किती असतील. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघा. तुम्हाला बऱ्यापैकी काय काय मुद्दे आहेत ते क्लिअर होतील. तर पहिला विषय लक्षात घ्या. तर या ठिकाणी या ठिकाणी एक बॅच आहे. ही बॅच कंबाईन 2024 साठी फास्ट ट्रॅक बॅच, हे तुम्ही जॉईन करू शकता, काय अडचण नाही. तर इथं जर आपण पाहायचं झालं तर कंबाईनच्या ऍडच्या संदर्भात आपल्यासाठी महत्वाचे काय मुद्दे आहेत की कंबाईनची जाहिरात आणि अंदाजित जागा ह्या विषयावरती बोलायचे. 2-4 मिनिटात बोलतो मी, काय जास्त पांगुळबाजा लावत बसत नसतो कोणत्या गोष्टीचा. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की कंबाईनच्या डेट बद्दल तुम्हाला सांगतो. 16 जून 2024 ला ही परीक्षा आपली होणार होती आणि साधारणतः ही जी ऍड आहे, ही ऍड आपल्याला फेब्रुवारी मध्ये प्राप्त होणार होती असं कॅलेंडर होतं. परंतु या कॅलेंडरनुसार काय झालं नाही का, तर लोकसभेचा मुद्दा आला आणि लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये हा विषय गेला. लोकसभेची आचारसंहिता झाल्या आपल्याला बऱ्यापैकी अपेक्षा होती की जून मध्ये हे ऍड पडू शकते. जून मध्ये नाही पडली तर जुलै मध्ये नक्कीच पडेल. आणि आता तुम्हाला सांगतो की 2024च्या परीक्षेचा जर सर्वसाधारणतः विषय आपण पाहायचा झाला तर बघा, 10 सप्टेंबर नंतर कोणत्याही डेटला काय होणार आहे, आचारसंहिता चालू होणार आहे. ही आचारसंहिता चालू झाली की परत आपण पाहतो की पूर्ण जो आपला ऑक्टोबर महिना आहे, हा ऑक्टोबर महिना पूर्ण इलेक्शन मध्ये लोकसभेच्या जाणार आहे. आता राज्यसभेच्या आपल्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जाणार आहेत दिवस. आता त्यानंतर ही प्रक्रिया जे नोव्हेंबर मध्ये रिलॅक्स होते. त्यानंतर डिसेंबर मध्ये परत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन सुरुवात आहे. आता यामध्ये जर तुम्हाला सांगतो की ऍड आपल्याला ऑगस्ट मध्ये नाही मिळाली ना, तर ऑगस्ट मध्ये ऍड मिळाली नाही तर असं दिसतं की ऍड नोव्हेंबर मध्ये जाईल. परंतु एक मुद्दा लक्षात ठेवा की आयोगाला ऍड काढायला नेमकी अडचण काय आहे ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. तर पहिलं ऍडचं प्रमुख कारण आहे न येण्याचं, ते म्हणजे मागणी पत्र. आता हे मागणी पत्र नेमकं कोणत्या डिपार्टमेंटचं गेलं नाही तुम्हाला सांगतो. तर ज्या क्लेरिकल पोस्ट आहेत, क्लर्कच्या जागा, तर या सर्वसाधारणतः गेल्या वर्षी ज्यावेळेस आपण पाहतो 7,000 जागेची ऍड होती, तशाच प्रकारे ज्या क्लर्कच्या मोठ्या जागा होत्या त्या ह्या वर्षी पण तेवढ्याच जागा आहेत. परंतु त्याचं मागणी पत्र प्रॉपररित्या अजून पोहोचलं नाही आणि त्याच्यामुळे ही ऍड आहे, ऍड थांबलेली आहे. फक्त कशामुळे, मागणी पत्र. त्यानंतर याचं मागणी पत्र आपण पाहतो, या पोस्टचं मागणी पत्र गेलं नाही. त्यानंतर या ठिकाणी एक्साईजचं मागणी पत्र प्राप्त झालं नाही. अशा बऱ्याचशा बाबी आहेत की ज्या 10 पोस्ट आहेत, म्हणजे मागणी पत्राचा मॅटर काय राहतो तुम्हाला सांगतो. आयोगाला ऍड करताना त्या डिपार्टमेंटनं एक तर गोष्ट सांगायची असती, आमच्याकडं भरतीच नाही किंवा असेल तर किती आहे. आणि या दोन्हीपैकी एक पण गोष्ट नाही झाली तर मग ती ऍड थांबती. मग या डिपार्टमेंटनं एक डिक्लेअर करणं गरजेचं आहे, क्लर्क वगैरे हे सगळ्यांनी, की आमच्याकडं कोणतीच व्हॅकन्सी नाही, तुम्ही तुमच्या मार्गाने काही करू शकता, किंवा आमच्याकडे व्हॅकन्सी असेल तर एवढे आहे. तर या ज्या मध्ये जर थांबलं तर ते ऍड निघत नाही आणि आपण मध्ये थांबलेलो आहे. पण असं बोललं जातंय सध्या की ह्या 2-4 दिवसात सगळ्याची मागणी पत्र जातील आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नक्कीच ऍड पडेल हे बोललं जात आहे. आणि ऑगस्ट मध्ये जर ऍड पडली तर ही परीक्षा आपली साधारणतः तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार. का तर एक 90 दिवस तरी आपल्याला तिथं द्यावा लागतील यांना आणि दिले जातात तेवढे, काही विषय नाही. त्याच्यामुळं आपल्या हातात आजपासून एक 90-95 दिवस परीक्षेसाठी आहेत असं तुम्ही डोक्यात ठेवून चाला. त्यानुसार कंबाईनची तयारीला तुम्ही लागा. या तयारीला तुम्हाला काय मदत पाहिजे असली तर इथं मी आहे, तुम्हाला सांगतो बॅचेस वगैरे घेऊन. आता अंदाजित जागा किती आहे, ह्या अंदाजित जागा तुम्हाला सांगतो. तर जे मागणी पत्र प्राप्त झाले त्यानुसार तर आपण सांगतो की PSI ची ऍड चांगली आहे. आता RTI नुसार जे मागणी पत्र दिलं जातं आपल्याला, जसं आता यांनी सांगितलं PSI च्या 441 जागा आहेत. आता 441 ला प्लस पण होऊ शकतात त्या किंवा मायनस पण होऊ शकतात, म्हणजे तेवढ्याच येतील असं नसतं. परंतु अप्रॉक्सिमेट तुम्हाला हा आकडा धरून चालायचा आहे. म्हणजे हे हा आकडा धरून चालायचा की अशी PSI ची ऍड असणार आहे. त्यानंतर STI 209 आहे. आता हे RTI नुसार आलेलं आहे 209चं मागणी पत्र. मग इथं प्लस पण होऊ शकतं, मायनस पण यात जास्त फरक पडत नाही.
त्याच्यामुळं हे मागणी पत्रामध्ये आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्याबरोबर ASOच्या 54 जागेचं मागणी पत्र गेलेलं आहे आणि क्लर्कच्या या ठिकाणी आपण पाहतो मुंबई महानगरपालिका वगैरे त्या इलाक्यातल्या क्लर्कच्या ज्या जागा आहेत त्या 725 जागांचं मागणी पत्रक. असं आतापर्यंत एक कंबाईनची ऍड जवळजवळ 1429 जागेची बनलेली आहे. आणि ही ऍड मध्ये आता क्लर्कच्या वाढून ही म्हणजे ऍड मोठी ऍड असेल, ऍड छोटी नसेल आणि इलेक्शनच्या अगोदरची ऍड आहे. त्याच्यामुळं काय आहे, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो, 100% याचा फायदा होऊ शकतो, काय विषय नाही. त्याच्यामुळं बघा आता तयारीला लागायचंय. शेवट 2024-25 ह्या दोन्ही परीक्षा तुम्हाला जवळ देता येतील का, तर 25च्या प्रीची आणि 24च्या मेनची ही तारीख आपण पाहतो की लय मोठा फरक असणार नाही, लय मोठा फरक असणार नाही दोन्हीमध्ये. का तर आपली ही सप्टेंबर मध्ये मेन्स होणार होती आपली 2024 कॅलेंडर नुसार, परंतु आता सप्टेंबर आला पण ऍड सुद्धा आली नाही, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळं नोव्हेंबर मध्ये प्री झाली, तिथनं पुढे 3 महिने मेन्सला, त्यानंतर ते पुढचं कॅलेंडर, म्हणजे एक एवढा तुम्हाला वेळ असणार नाही. व्यवस्थितरित्या अभ्यास करा, काही प्रॉब्लेम म्हणजे येत नसतोय, अभ्यास करत राहा. ऍड पडणार असते, थोडी डिले होईल, इकडे तिकडे होईल, परंतु त्याचा अर्थ हा नक्कीच असत नाही की बाबा आम्ही सगळं सोडून देतो, ऍडच पडणार नाही. परीक्षा पुढे जातील, परीक्षा मागे राहतील, पण परीक्षा होत असतात, ऍड येत असती आणि अभ्यास चालू ठेवा लागतो. तुम्ही म्हणताल तुला तिथं बसून बोलाय काय नॅट पडतंय, इथं आम्हाला मेसचं पैसे द्यायचे, रूमचं भाडं आहे, दुनियादार आहे, तुमचं घर आहे, नॅट तुम्हाला पडतंय, काय हरकत नाही त्यात. परंतु आता मी तर काय सल्ला देणार आहे दुसरा तुम्हाला, हाच सल्ला असणार आहे माझा. मी म्हणणार आहे जा घरी बस आता शानगान गोराडवाराचं बघ, हा मी बोलू शकतो का, नाही. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह राहा, अभ्यास करा, व्यवस्थितरित्या होऊन जाईल, चालेल. बरं, ह्या स्पेशल बॅचेस सुद्धा आहेत आपल्या, ह्या ज्या तुम्हाला वाटलं असेल की आपला एखादा दुसरा विषय कच्चा आहे, जसं की विज्ञान आहे, विज्ञानात मला अडचण येते, इतिहासात अडचण येते, अर्थशास्त्रात अडचण येते, किंवा हे सगळे एकत्र, तर त्याची फी पण नाममात्र फी असते. मी फीस पण जास्त विद्यार्थ्यांना आकारत नाही, का तर मला माहित आहे तुम्हाला तुमचं दुखणं सध्या जड झालेलं आहे. असो, काय हरकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल विषयामध्ये प्रॉब्लेम असेल ते येऊ शकता, पूर्ण बॅच मध्ये त्यांना वाटत असेल तरी येऊ शकता. का तर इथं तुम्हाला मी नक्कीच सांगेन की तुमचा निराशा अपेक्षा भंग आपल्याकडून होत नसतो. हे तुम्ही माझं लेक्चर कधी काढून कुठलेही बघा, तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल की कशा प्रकारे या ठिकाणी लेक्चर्स वगैरे होतात आणि कशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फीडबॅक असतात ज्यावेळेस ते माझ्याकडे शिकलेले असतात. आणि दुसरा मुद्दा, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ते टेलिग्राम सुद्धा तुम्ही काय करा, जॉईन करा, का तर भरपूर तुम्हाला अपडेट माहिती त्याच्यावर मिळते. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.